काही माणसं सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी अहोरात्र झटत असतात. प्रसंगी पदरमोड करत विकासाची कास धरून सकारात्मक व विधायक अशा समाज उपयोगी उपक्रमातून सामान्य माणसांचे जीवन कसे सुखकर होईल यासाठी त्यांचा प्रयत्न अविरत सुरू असतो. केवळ सामान्यांचे प्रश्न, सामान्य समस्या सोडवण्यासाठीच त्यांचा प्रयत्न नसतो, तर समाजाला दिशा देणारे विचार, प्रबोधनात्मक विचारांचे संस्कारही आजच्या पिढीला दिले गेले पाहिजे याकडेही त्यांचा कटाक्ष असतो. अशा सामाजिक बांधिलकी जपत विकासाची दिशा निश्चित करत त्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची दूरदृष्टी असणाऱ्या नेतृत्वाला खऱ्या अर्थानं जनमानसात आदराने स्थान मिळते. आणि या साऱ्या नेतृत्व गुणांचे अधिष्ठान ज्यांना लाभले असे चंद्रकांत नगराळे, माजी नगरसेवक तथा सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन नवापूर संस्थापक अध्यक्ष यांनी नगरसेवक असताना नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा तर पुरवल्याच, याशिवाय नागरिकांशी आपुलकीचे व जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केले. राजकारणाला समाजकारणाची जोड देत विकास कामांचा धडाका सुरूच ठेवला. पूर्णवेळ सामाजिक कार्य, पंचशीला भालेराव यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम, प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन, आरोग्य शिबिर, आभा कार्ड इत्यादींचे आयोजन करत सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांचे हे कार्य सुरूच आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी सागर पाटील, नवापूर. वर्तन भीमा तुझ्या पिलांचे सारेच चोख असते, असं बाबासाहेबांचे जे कवी होते वामनदादा कर्डक, त्यांनी ही कविता लिहिली आहे. तसंच या सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन तर्फे आपल्या सर्वांना एक विनंती करण्यात येत आहे. नगरपालिकेला मोकाट गुरांचा बंदोबस्त व्हावा यासाठी आम्ही वेळोवेळी नगरपालिकेला निवेदन दिलेले आहे, पण नगरपालिकेने आमच्या निवेदनाला केराची टोपली दाखवली. आम्ही वेळोवेळी नगरपालिकेला सूचित केले होते की मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी आपण उपाययोजना कराव्यात, परंतु नगरपालिका शुद्धीवर येत नाही. त्यासाठी आज रोजी आम्ही या मोकाट गुरांना घेऊन या नगरपालिकेच्या दालनात बांधलेले आहेत. तरी नगरपालिका ही शुद्धीत यावी आणि नगरपालिकेला लवकर जाग यावी, लोकप्रतिनिधींना जाग यावी यासाठी आम्ही हे RPI तर्फे आंदोलन करण्यात येत आहे. नगरपालिकेच्या या भोंगाळ कारभाराविषयी जर नगरपालिका वेळेवर जर शुद्धीवर आली नाही तर नगरपालिकेने सोंग घेतलेले झोपेच्या त्या सोंगेतून जागे करण्यासाठी आम्हाला RPI तर्फे अजून तीव्र आंदोलन करण्यात आम्ही सक्षम आहोत. तरी या माध्यमातून, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही असे सांगू इच्छितो नगरपालिकेला की लोकप्रतिनिधींना ज्या जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी या नगरपालिकेमध्ये पाठवलेल्या आहेत, परंतु पूर्णतः नगरपालिका ही असमर्थ ठरलेली आहे. ज्या नगरपालिका अधिनियमामध्ये कलम 291 मध्ये असं म्हटलं आहे की मोकाट गुरांच्या बंदोबस्तासाठी नगरपालिकाने उपाययोजना कराव्यात, परंतु एक साधा कोंडवाडासुद्धा नगरपालिका करत नसेल तर त्या लोकप्रतिनिधींना नगरपालिका प्रशासनाला त्या पदावर राहण्याचा काही एक अधिकार नाही आहे. तरी आम्ही या RPIच्या माध्यमातून, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून असं सांगू इच्छितो की आज आम्ही हे गुरं इथं बांधलेले आहेत, परंतु याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही नगरपालिकेच्या विरोधामध्ये छेडणार आहोत. जर नगरपालिकेच्या या बोंगळ कारभाराविषयी जर नगरपालिकेला जाग आली नाही तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची असेल.